गुड मॉर्निंग स्टूडेंट. वेलकम टू श्री एकनाथराव खडसे टॅलेंट स्कूल मुक्ताईनगर, तसंच श्री प्रोडक्शन अकॅडमी पुणे आणि रंगरेषा आर्ट ड्रॉइंग अँड पेंटिंग क्लासेस शिरपूर आणि मुक्ताईनगर. मी सर्व विद्यार्थ्यांचं पालकांचं या ऑनलाईन ड्रॉइंग क्लासेसमध्ये मी ड्रॉइंग टीचर भूषण मांडे. मी सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं पुनश्च स्वागत करतो. आजचा जो काही आपला विषय आहे, हा विषय ड्रॉइंग, आर्ट, पेंटिंग, कला या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत की ड्रॉइंग, पेंटिंग हा विषय एवढा इम्पॉर्टंट का आहे, एवढा महत्त्वाचा का आहे, ते आज आपल्याला बघायचं आहे. हे बघत असताना, ही चर्चा करत असताना सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा झाला असेल की आता आपण 10वी आणि 12वी पासआउट झालेलो आहोत. आधी त्या सर्व विद्यार्थ्यांचं, 10वी आणि 12वी पासआउट झालेल्या विद्यार्थ्यांचं मी या सर्व ग्रुपच्या वतीने आणि माझ्या सर्व शिक्षकांच्या वतीने, कर्मचाऱ्यांच्या वतीने मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण आता व्हिडिओ सुरुवात करूया. आजचा जो काही आपला विषय आहे ड्रॉइंग. ड्रॉइंग एवढं महत्त्वाचं का आहे, काय शिकावं आपण, कशासाठी शिकावं, सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्नचिन्ह उभा झाला असेल. हा प्रश्नचिन्ह कधी उभा राहतो आणि कसा उभा राहतो ते आपण बघूया. आपण ज्या वेळेस स्कूल लेवलला असतो, ज्यावेळेस आपण शाळेमध्ये असतो, शाळेमध्ये असताना काय होतं, आपण जास्तीत जास्त इतर विषयांकडे आपण जास्त लक्ष देतो. एक्झाम्पल सायन्स, मॅथ, लँग्वेज जे काही आहेत, मराठी, हिंदी, इंग्लिश, त्याच्याकडे आपण जास्त भर देतो. आणि याच्याने होतं काय, आपल्या जे काही ॲक्टिव्हिटी आहेत, एक्झाम्पल स्पोर्ट, म्युझिक, ड्रॉइंग, क्राफ्ट, आर्ट, डान्स, ह्या ज्या काही आपल्या हॉबी आहेत, ह्या ज्या काही आपल्या ॲक्टिव्हिटी आहेत, त्या कुठेतरी दाबल्या जातात, कुठेतरी त्या कमी पडतात. त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडतो त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आणि आपण त्या विषयांपासून दुरावले जातो. आणि दुरावल्यानंतर काय होतं, आपल्याला त्या विषयांची भीती वाटायला लागते. त्या विषयांचा जो काही इंटरेस्ट आहे, त्या विषयांची जी काही आवड आहे, त्या विषयांचा जो काही आपल्याला अभ्यास करायचा होता, तो कुठेतरी कमी पडतो. आणि तिथून मग आपलं हळूहळू कमबॅक सुरू होतं की अरे हा ठीक आहे, ड्रॉइंग इम्पॉर्टंट नाही आहे, म्युझिक इम्पॉर्टंट नाही आहे, स्पोर्ट इम्पॉर्टंट नाही आहे. मग इम्पॉर्टंट आहे तरी काय, मग आपण काय करतो, ज्या विषयांना जास्त प्राधान्य दिलं गेलं पाहिजे त्या विषयांना आपण जास्त प्राधान्य देतो. आणि ज्या विषयांकडे आपलं कधीच लक्ष नसतं, त्या विषयांकडे आपण दुर्लक्ष करत जातो. आणि मग यदा कदाचित असा प्रसंग येतो, यदा कदाचित अशी वेळ येते की ज्या वेळेस या विषयांचं महत्त्व आपल्याला कुठेतरी वाटायला लागतं. असं कधी होतं, ज्या वेळेस आपल्याला 10वी आणि 12वी पासआउट झाल्यानंतर आपण ज्यावेळेस एखाद्या कमर्शियल फील्डमध्ये जातो, कमर्शियल फील्डमध्ये गेल्यानंतर कुठेतरी आपल्याला याची कमतरता वाटते. मग ही कमतरता भरून काढण्यासाठी आपल्याला करावं काय लागेल, आपल्याला चांगल्या पद्धतीने ज्या आपल्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला आधी डेव्हलप कराव्या लागतील. त्यांचं जे काही बेसिक आहे ते बेसिक आपल्याला आधी शिकावं लागेल. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, दॅट इज फॅक्ट अँड रियालिटी, हे खरं आहे, ही सत्यता आहे की तुमच्या अंगामध्ये जो काही कलागुण आहे तो कलागुण
कुठेतरी न लपवता, कुठेतरी त्याला न दडपून टाकता त्याला तुम्ही विकसित करा. त्याला कुठेतरी विकसित करा, त्याला कुठेतरी मोटिवेट करा, त्याला कुठेतरी सांगा त्याला की अरे हा यस मी हे करू शकतो, हे मला करायचंय. असं मी माझ्या क्षेत्रातल्या बाबतीत नाही सांगते, मी माझ्या विषयाच्या बाबतीत नाही सांगते, ऑल सर्व काही सर्व विषय. आपण ज्या विषयाला जास्तीत जास्त घाबरतो ना ते आधी त्याला सांगा की यस हे मी करू शकतो, हे मला करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही असा विचार करतात त्यावेळेस तो कठीण वाटणारा विषय आपल्याला हळूहळू कुठेतरी सोपा होताना दिसतो. ओके, आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. आपला विषय होता ड्रॉइंग. आपण ड्रॉइंगमध्ये कुठे कमी पडतो हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. ओके, आता आपण याला करायचं काय. ओके, मग अशा वेळेस काय करायचं, आपल्या अंगी जो काही कलागुण आहे त्याला जर आपल्याला विकसित करायचं आहे तर आपल्याला कुठेतरी बेसिकची गरज आहे, कुठेतरी क्लासेसची गरज आहे, कुठेतरी अशा शिक्षकाची गरज आहे की तो आपल्याला मोटिवेट करेल. ओके, तर ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे. तुम्ही खरंच सर्वांनी एकदा ह्या ऑनलाईन ड्रॉइंग क्लासला जॉईन व्हा, तुम्हाला कळेल की हा विषय काय आहे. ओके, चला पुढे जाऊया. ड्रॉइंग. आपण ड्रॉइंग पासून दुरावल्यानंतर होतं काय, आपण त्याची मनामध्ये भीती आपल्याला मनामध्ये असते की अरे हा या ड्रॉइंग मला जमेल का, मला जमेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभा राहतो आणि आपण त्या विषयापासून दुरावले जातो. असं नाही की तुम्हाला एक साधी नुसती लाईन जर मारता आली तरी तुम्हाला ड्रॉइंग आलं समजून घ्यायचं. असं नाही की तुम्हाला पूर्ण त्या विषयाचं नॉलेज पाहिजे आणि मग तुम्ही ते काढतायत, असं नाही. तुम्हाला साधी स्ट्रेट लाईन देखील काढता आली तरी आपल्याला कळून जातं की आपल्याला ड्रॉइंग येतं. आणि असं नाही की ड्रॉइंग ज्याला येतं त्याने शिकावं, असं नाही. ज्याला नाही येत त्याने देखील शिकावं. न कळत त्याला देखील ड्रॉइंग जमू शकतं. मग ड्रॉइंग कसं शिकावं, का शिकावं, ड्रॉइंगचे फायदे काय आहेत, ड्रॉइंग एवढं महत्वाचं का आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. पहिला मुद्दा माझा ड्रॉइंगचा, ड्रॉइंग का शिकावं. ओके, तुम्ही एक्झाम्पल तुम्ही स्कूलला असाल, कॉलेजला असाल किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल, कोणी या क्षेत्रामध्ये असं याला वयाचं बंधन नाहीये. ओके, आता तुम्हाला सांगून देतो, याच्यामध्ये लहानापासून तर वयस्करांपर्यंत हा विषय आनंदाने शिकू शकतात. ओके, आता राहिला मुद्दा ड्रॉइंग. आता आपण त्याला ड्रॉइंगकडे थोडंसं जाऊया. ड्रॉइंग काय शिकावं, कशासाठी शिकावं, याचा बेनिफिट काय होतो. पहिला मुद्दा मी तुम्हाला आता सांगतोय, लक्ष द्या. तुम्ही जर स्कूलला असाल, तुमचं अक्षर खूप घाण असेल की ते समोरच्याला वाचता देखील नाही येत, तर तुम्ही एकदा जर ड्रॉइंग काढायला लागलात तर 100% तुमचं हँडरायटिंग, तुमचं अक्षर खूप छान पद्धतीने दिसेल, खूप छान पद्धतीने निघेल. ही ड्रॉइंगमध्ये ताकद आहे. दुसरं बेनिफिट, आता जे काही विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास करत आहेत, आता जे काही विद्यार्थी ऑनलाईन एवढा लोड त्यांच्यावरती आहे सर्व विषयांचा, कुठेतरी माणसाला वाटतं की हां चलो ठीक आहे, आता आपण ही ऍक्टिव्हिटी करूया, बिंदास करा. मग हा जो काही लोड आहे, तुम्हाला इतर विषयांचं जे काही टेन्शन वाटतं, या टेन्शन कमी करण्याचं साधन म्हणजे ड्रॉइंग. तुम्ही ज्यावेळेस ड्रॉइंग करता, ड्रॉइंग काढत असताना तिथला जो काही आनंदी माहोल आहे, तिथला जो आनंदी जो काही वातावरण आहे ते तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन देण्याचं काम करतो. हा विषय तुम्हाला त्या विषयाच्या बोधलेशनामधून बाहेर काढण्याचं काम जर कोणता विषय करत असेल तर ड्रॉइंग. दुसरा मुद्दा क्लिअर झाला. तिसरा मुद्दा, तुम्ही
जे काही विद्यार्थी असतात ते एका ठिकाणी नाही बसत. कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडे, 2 मिनिटं तिकडे 5 मिनिटं तिकडे. तुमची जी काही धावपळ आहे ती धावपळ एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करण्याचं काम, तुम्हाला एका ठिकाणी बसून ठेवण्याचं काम जर कोणता विषय करत असेल तो म्हणजे ड्रॉइंग. चौथा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती कमी आहे, ज्या विद्यार्थ्यांना इतर विषयांमध्ये कॉन्सन्ट्रेशन नाही लागत, ज्या विद्यार्थ्यांचं इतर विषयांमध्ये आवड नाहीये, त्या विद्यार्थ्यांनी खरंच मनापासून जर ड्रॉइंग जर काढलं तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन हमखासपणे वाढतं म्हणजे वाढतं. तुमचा कॉन्सन्ट्रेशनमध्ये बदल होतो म्हणजे होतो. या विषयामध्ये एवढी ताकद आहे. आता महत्वाची गोष्ट, आपण ड्रॉइंग तर आता शिकतोय, सुरुवात झालेली आहे. आता जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आउट झालेले आहेत त्यांच्या पुढे आता एक प्रश्नचिन्ह पडला असेल की करायचं काय, सायन्सला जायचं का, आर्ट्सला जायचं का, कॉमर्सला जायचं का. मी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना सूचित करू इच्छितो, सांगू इच्छितो, सर्वांना माझी विनंती आहे की तुमच्या पाल्याला काय आवडतं, तो कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त रुची दाखवतो, त्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त आवड आहे, तुम्ही त्याला त्या क्षेत्राकडे वळवा. त्याच्यावरती बोधरेशन देऊ नका, त्याला ओढून ताडून सांगू नका की कॉमर्सला जा, आर्ट्सला जा, सायन्सला जा. पालकांना ही विनंती आहे की त्यांना चुकूनही सांगू नका. हां, तुम्ही त्यांना सजेशन देऊ शकता, त्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकता, पण तुम्ही त्यांना ओढून ताडून त्या क्षेत्रामध्ये घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्याने त्यांचं करिअर खराब होण्याची शक्यता आहे, त्यांचं करिअर डुबण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांना काय वाटतं त्यांना आधी एकदा विचारा. न जाणं एखाद्या विद्यार्थ्याला आर्किटेक्टला जायचं असेल, त्याची ती इच्छा असेल, एखाद्या विद्यार्थ्याला फॅशन डिझायनर व्हायची इच्छा असेल, एखाद्या विद्यार्थ्याला ॲनिमेशन आर्टिस्ट व्हायची इच्छा असेल, एखाद्या विद्यार्थ्याला आर्किटेक्ट इंजिनिअरिंग करून त्याला एक चांगल्या पद्धतीने मॉडेलिंग आर्टिस्ट बनायचं असेल, हे जे काही कमर्शियल फील्ड आहे त्यांना जर या कमर्शियल फील्डमध्ये जर जायचं असेल, नवे तुम्हाला फार्मसीला देखील जायचं असेल, फार्मसीमध्ये देखील ड्रॉइंग आहे. तुम्हाला जर कोणत्याही कमर्शियल फील्डमध्ये जायचं असेल तर तुम्हाला ड्रॉइंगचा बेसिकल पाया तुमचा पक्का असणं गरजेचं आहे. तुमचा पाया जर पक्का असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये टिकू शकाल, तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने प्रावीण्य मिळवू शकाल. कारण की हे जे काही कमर्शियल फील्ड आहे या फील्डमध्ये ड्रॉइंग 100% आहे म्हणजे आहे. हे सर्व विषय ड्रॉइंगवर चालतात आणि तुमच्याकडे जर बेसिकल ड्रॉइंग परफेक्ट असेल तर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने करिअर करू शकतात. असं नाही की सर्वच गोष्टी मॅथ सायन्सवर चालतात असं नाहीये. मॅथ सायन्स देखील ड्रॉइंगवर चालतं, एवढं लक्षात ठेवा. ज्या पद्धतीने आपल्याला ह्या लँग्वेजला जर इंग्लिशची गरज असेल, मॅथ सायन्सला जर इंग्लिशची गरज असेल तर ड्रॉइंगची देखील तितकीच गरज आहे. तसंच इंजिनिअरिंग, आर्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअरिंग, टेक्सटाईल, फॅशन डिझाईन, आर्किटेक्ट, नाटा, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ह्या ज्या काही कमर्शियल फील्ड आहेत, ॲनिमेशन आर्टिस्ट, स्केचिंग आर्ट डायरेक्टर, ह्या ज्या काही कमर्शियल ज्या फील्ड आहेत या फील्डला देखील ड्रॉइंग तितकंच महत्त्वाचं आहे जेवढं यांना आहे. सर्वांना इम्पॉर्टंट आहे ड्रॉइंग. असं कोणतीच गोष्ट नाहीये ह्या जगातली की त्याच्यामध्ये ड्रॉइंग नाहीये. सर्व ठिकाणी ड्रॉइंग आहे, प्रत्येक क्षेत्रात ड्रॉइंग आहे. नवे आपल्या करिअरमध्ये, आपल्या लाईफ जे आपण जीवन जगतो त्या जीवनामध्ये देखील लाईन्स आहेत, ड्रॉइंग आहे. आपण जे जीवन जगतो त्याला काय म्हणतो आपण? कला. आपल्या जीवनात देखील ड्रॉइंग आहे, पण ते आपल्याला कळत नाही. ते आपल्याला
समजत नाही. ओके, मला सर्व पालकांना सांगायचं आहे की जे विद्यार्थी 10वी आणि 12वी पास आउट झालेले आहेत त्यांच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटी डेव्हलप करा. म्हणजे कोणतंही असू द्या. त्यांना म्युझिक येतं का? व्हेरी गुड, म्युझिकमध्ये देखील चांगलं करिअर आहे. डान्स येतो का? डान्समध्ये देखील चांगलं करिअर आहे. त्यांना स्पोर्ट जमतं का? त्यांना स्पोर्टमध्ये देखील चांगलं करिअर आहे. त्यांना ड्रॉइंग चांगल्या पद्धतीने जमतं का? ड्रॉइंगमध्ये देखील खूप सुंदर असं करिअर आहे. तुम्हाला जर या कमर्शियल फील्डमध्ये जर यायचं आहे तर ड्रॉइंग इम्पॉर्टंट आहे. म्हणून तुम्ही आतापासून बेसिकल गोष्टींचा अभ्यास करा. आणि पालकांना खरंच ही विनंती आहे की तुम्ही तुमच्या पालकांना ओढून ताडून त्या कोणत्याही क्षेत्रात टाकू नका. त्यांना जे आवडतं त्यांना ते करू द्या. त्यांची काय इच्छा आहे ते बघा एकदा आणि मगच त्यांना त्या क्षेत्रामध्ये टाकण्याचा प्रयत्न करा. ओके, आता हा झाला थोडा तुमच्या करिअरचा प्रश्न. आता बघूया ड्रॉइंग. बघा ड्रॉइंगचे किती फायदे आहेत. आपण जर आधीपासून जर ड्रॉइंग जर चांगल्या पद्धतीने शिकत आलो तर याचे बेनिफिट्स तुम्हाला पुढे जाऊन होणार आहेत. म्हणून सर्वांनी ऑनलाईन क्लास जॉईन करा. मी असं नाही म्हणत की फक्त ड्रॉइंगच, सर्व क्षेत्र चांगले आहेत. फक्त त्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी जर बेसिकल पॉइंट जर कोणता असेल, बेसिकल पाया जर कोणता असेल तुमचा तर ड्रॉइंग. म्हणून सर्वांनी या क्षेत्राकडे देखील चांगल्या नजरेने बघा, चांगल्या दृष्टिकोनाने बघा. एकदा तरी विचार करा की हा यस हो हा ड्रॉइंग मला येतं, मी करेल, मला जमेल, मी करू शकतो. तुम्ही ज्या दिवशी असं म्हटलं त्या दिवशी तुम्हालाही जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्हाला कोणतंही क्षेत्र कठीण वाटणार नाही आणि ते अगदी तुम्हाला सहजरित्या तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकतात. सहजरित्या त्याच्या समोर तुम्ही जाऊ शकतात. ड्रॉइंगचे एवढे बेनिफिट्स आहेत तुम्हाला सांगायला हा व्हिडिओ अपूर्ण पडेल. ड्रॉइंगचे खूप बेनिफिट्स आहेत. ड्रॉइंगमध्ये खूप छान करिअर आहे. ज्या विद्यार्थ्यांना 11वी-12वी नंतर काय करावं असं वाटतं, त्यांना प्रश्नचिन्ह जर पडला असेल तर त्यांनी माझ्या पर्सनल नंबरला तुम्ही मला विचारू शकतात की सर आम्ही पुढे काय करावं. सायन्स, कॉमर्स, आर्ट्सच्या व्यतिरिक्त आम्ही कमर्शियल फील्डमध्ये जाऊ शकतो का? तर मी तुम्हाला खरंच चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो. ज्या विद्यार्थ्यांना आता जे स्कूलला आहेत त्यांना जर चांगल्या पद्धतीने ड्रॉइंग मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही खरंच ऑनलाईन ड्रॉइंग क्लास जॉईन करा. तुम्हाला नक्की याचा बेनिफिट होईल. आणि आपला ड्रॉइंग क्लास हा फक्त ड्रॉइंग क्लास नसून हा एक आपला परिवार बनणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातील. याच्यामध्ये वेगवेगळ्या कमर्शियल आर्टिस्ट लोकांची डेमो तुम्हाला याच्यात दाखवले जातील. प्रत्येक क्षेत्राबद्दल तुम्हाला माहिती दिली जाईल. प्रत्येक क्षेत्र हे कसं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला परिपूर्ण माहिती देण्यात येईल. तुम्हाला या ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करण्याचं काम आमची ही संस्था, आमचं हे स्कूल, आमचा जो काही क्लास आहे आणि मी स्वतः आमचा परिपूर्ण प्रयत्न आहे. परिपूर्ण आम्ही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सर्वांना ही विनंती आहे की सर्वांनी ऑनलाईन क्लास जॉईन करावा. ओके, आजचा विषय आपण इथे थांबूया. आपली जी काही चर्चा आहे, तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमच्या करिअरबद्दल काही प्रश्न असतील, तुम्हाला स्कूलबद्दल काही प्रश्न असतील, तुम्हाला ड्रॉइंगबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरला किंवा आमच्या संस्थेच्या नंबरला तुम्ही सांगू शकतात, विचारू शकतात. ओके, आजचा विषय आपण व्हिडिओ इथं थांबूया. ओके, सर्वांना बेस्ट लक, बेस्ट ऑफ लक्स अँड गुड लक. जय हिंद, जय महाराष्ट्र.